भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी, आपण 9व्या अध्यायात आहे. आज गोश्वारा बिग बॉस वाचणार आहेत. तर रविदादा वाचणार आहे. अहो तुम्ही म्यूट वर आहेत. सॉरी. ओके. गोश्वारा म्हणायचं सुरू करू. ओके. गोश्वारा अध्याय 9 श्लोक 18 ते 23. या अध्यायाचं नावच आहे राजविद्या राजगुह्ययोग. या 4 ते 5 श्लोकांमध्ये या अध्यायाचा मतितार्थ आहे. भगवान सांगतात की सर्व सृष्टीचा कर्ता, उत्पत्ती करणारा, नाश करणारा व याचे अविनाशी कारण मीच आहे. मीच सत आणि असत आहे आणि मीच जीवन उत्पन्न करतो आणि व नाश करण्यास कारणीभूत होतो. बरेच लोक तीनही वेद जाणून घेतात आणि शेकडो यज्ञ करून पुण्याचे फळ म्हणून स्वर्गगती मागतात आणि स्वर्गलोकीचा उपभोग घेतात. उपभोग शब्द सर्व काही सांगून जातो. उपभोगाला फायनाईट टाइम लिमिट असते. तुमच्या क्रेडिट कार्डवरचं पुण्य वापरलं गेलं की तुम्ही पुन्हा पृथ्वीवर येऊन जन्ममृत्यूच्या रहाटगाडगात अडकता. एकनिष्ठेने जे लोक माझी उपासना करतात अशा लोकांना माझे कृपाछत्र प्राप्त होते आणि मी त्यांना अप्राप्य वस्तूची प्राप्ती आणि प्राप्त वस्तूचे रक्षण करून देते. श्रद्धेने जे भक्त माझ्याहून दुसऱ्या देवाची पूजा करतात ते सुद्धा माझी भक्ती अज्ञानाने का होईना करतात. तुम्ही 23 वर आलात का? हा, ते मी 23 पर्यंत. नाही, मला आपल्याला 22 आणि 23 आज म्हणायचे. 23वा म्हणायचं. मला 18 ते 23 बद्दल त्यांनी सांगायला सांगितलं होतं. बरोबर आहे, पण आपण 21 पर्यंत गेल्या वेळी आपण 21 पर्यंत. ओके, मी 21 पर्यंत कव्हर करतो, पुढचं कव्हर नाही करत. करेक्ट. श्लोक 18. इथे ज्ञानेश्वर परमेश्वराच्या लीलेचे आणि अगाधपणाचे पूर्णपणे वर्णन करतात. हे परमतत्व तत्व, सृष्टीचे नियम, या जगाची रचना आणि शेवटी ज्याच्या योगाने ही प्रकृती जगते त्याचे महात्म्य अतिशय सोप्या आणि सुरस शब्दात आणि अनेक प्रकारच्या उपमा देऊन करतात आणि एकच संदेश देतात की जो मला एकनिष्ठपणे शरण येतो त्याचे जन्म मरण मी दूर करतो. ते त्यांनी ओवी 288 मध्ये त्यांनी सांगितलंय की जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणगता शरण्य मीची एक. श्लोक 19. या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहे ते मीच आहे. ओके. आणि श्लोक 20. माझी प्राप्ती करून घेता जेव्हा लोक स्वर्गाची प्राप्ती करून घेतात
ते लोक अज्ञानी असतात आणि ज्ञानी लोक या मार्गाला नाश करणारा मार्ग समजतात. श्लोक 21. ज्ञानेश्वरांची प्रतिभा अफाट आहे. संदेश अगदी साधा आणि सोपा आहे की स्वर्गलोक भोगल्यावर तुमच्या पुण्याचा साठा कमी होतो आणि शेवटी जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा माणूस अडकून पडतो, अडकला जातो. येथे इंटरेस्टिंगली ज्ञानेश्वर इथं वेश्येचं उदाहरण देतात. ते म्हणतात की वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो आणि मग तिच्या दारात हात लावण्याची सोय उरत नाही व शेवटी स्वर्गातून तुमची बोळवण निघून पृथ्वीवर रवानगी होते. ओके. आणि ते म्हणजे जन्ममृत्यूचं सायकल. या 329व्या ओवीमध्ये त्यांनी हे उदाहरण दिलं. झालं, मग थांबतोय तुम्ही. हो, बरोबर. छान झालं. आता ज्योत्स्ना वाचणार आहे ना? तुझा आवडता श्लोक आहे ना ज्योत्स्ना? बर, कोणी दाखवणार आहे आज का मी याच्यातनच वाचायचं आहे पुस्तकातनं? आली आहे, आली आहे. अरे वा, छान. अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. एकनिष्ठतेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या सतत माझ्या ठिकाणी युक्त असलेल्या लोकांचा सायुज्य अथवा मतसेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा योग, अप्राप्त वस्तूची प्राप्ती व क्षेम म्हणजे प्राप्त वस्तूचे रक्षण मी करतो. जे सर्व प्रकारच्या वृत्तींसहित चित्ताने मला उक्ते विकले गेले, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही, त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना चांगलेच वाटत नाही. आणि पहा, ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे, त्यांना माझ्याकरता जगण्यात आपल्या जीविताची सार्थकता वाटते, याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला. मग जे जे म्हणून त्यास करावयाचे असते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिल्लांच्या जगण्याने पक्षीण जगते, आपली तहान भूक ज्याला काही कळत नाही त्या लहान मुलाला जे हितकारक असेल ते आईलाच करणे भाग पडते, त्या मुलाप्रमाणे जे मला अंतःकरणपूर्वक भजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो. खूप छान शब्द. किंवा एक मिनिट थांब. इथे एक खूप छान शब्द आहे, अजात पक्षीचे म्हटलंय ना, की ज्याला अजून त्या पक्षाला पंख पण फुटले नाही, इतकं ते छोटस आहे, पण त्याची काळजी त्याची आई घेते. तर सगळं तिला समजावं लागतं की ह्याला आता भूक लागली असेल, याला आता काय करायचं असेल. आपलं छोटं बाळ जसं असतं तशीच ती कल्पना आहे ना, पण खूप सुंदर आहे तो शब्द. म्हणून मला वाटलं ते सांगायला पाहिजे. येस, जाऊया पुढे. येस. अजात पक्षी. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो. किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो, म्हणजे मदविषयक प्रेम त्यांना देतो. याप्रमाणे जो हेतू मनात धरतात तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांना द्यावयास लागतो आणि दिलेल्यांचे रक्षणही मीच करतो. ज्यांच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे, त्यांच्या योगक्षेमाचा सर्व भार अर्जुना माझ्यावरच येऊन पडतो. पै सर्व भावेसी उखिते जेवोपिले मज चित्ते, जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे.
तैसा मी वाचून काही, आणिक गोमटेची नाही. मजची नाम पाही, जिणे या ठेविले. ऐसे अनन्य गतिके चित्ते, चिंतित साते माते. जे उपासिती तया ते, मीची सर्व. ते एकवटुनिया जिये क्षणी, अनुसरले का माझिये वाहणी. तेव्हाची तयांची चिंतवणी, मजची पडली. मग तीही जे जे करावे, ते मजची पडिले आघवे. जैशी अजात पक्षाचे निजीवे, पक्षिणी जिये. आपुली तहान भूक नेणे, तान्हया निकेते. माऊलीसी करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे. तयाचे न कायसे नेही न लजे मी. तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड. का सेवा म्हणती तरी आड, प्रेम सुये. ऐसा मनी जो जो धरिती भावो, तो पुढा पुढा लागे तया देवो. आणि दिधलियाचा निर्वाहो, तोही मिची करी. हा योग क्षेमू आघवा, त्यांचा मजची पडिला पांडवा. जयाची या सर्व भावा, आश्रयो मी. आता श्लोक 23वा. ये पन्य देवता भक्ताः, यजन्ते श्रद्धयान्विताः. तेऽपि मामेव कौन्तेय, यजन्त विधिपूर्वकम्. जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांची अन्य म्हणून देखील पूजा करतात, ते देखील हे अर्जुना माझीच पूजा पण अज्ञानाने करतात. आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्व समान असणारा जो मी, त्या मला जाणत नाहीत, तर ते अग्नये, इंद्राय, सूर्याय आणि सोमाय असे म्हणून यज्ञ करतात. ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन वास्तविक माझेच भजन होत असते, कारण की त्या सर्व रूपांनी मीच एक आहे. पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा, हे चुकीचं आहे. अर्जुना पहा, झाडांच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली नसतात काय, परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळातच घातले पाहिजे. किंवा ही 10 इंद्रिये आहेत आणि ही जरी एकाच देहात आहेत आणि यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोगत्याला जाऊन पोचतात. असे जरी आहे तरी उत्तम पक्वान्न करून कानात कसे भरावे, फुले आणून ती डोळ्यांवर कशी बांधावी, त्याप्रमाणे पक्वान्ने ती तोंडानेच खाल्ली पाहिजेत. जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनेच करावे. अर्जुना, दुसरे कित्येक जे मला न जाणून भजन करतात, ते त्यांचे भजन व्यर्थ भलते असे होते. याकरिता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते, त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे. मला इथे थोडंसं सांगायचं आहे की कृष्ण इथे म्हणतात की मी म्हणजे ब्रह्म, असं त्यांना म्हणायचंय. ब्रह्माचेच हे सगळे रूप आहेत. आपण बघितलं होतं की हिरण्य गर्भामधून जे निघाल्या 3 शक्ती ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र, या सगळ्या शक्ती सुद्धा ब्रह्मामधूनच निघालेल्या आहेत. तर तुम्ही कुठल्याही देवाची पूजा केली तरी तुम्ही ब्रह्माचीच पूजा करताय. म्हणजे असं म्हणायचं, याच्यावरून सुद्धा मलाच आठवतं की आपण असं म्हणतो की मी जर का शैव असेल तर मी शिवाचीच पूजा करेन. म्हणजे मग त्या बाकीचे लोक आहेत ना, ते अगदी तुच्छ आहे असं आपल्याला वाटतं. तर ते किती चुकीचं आहे, कारण कुठल्याही देवाची तुम्ही पूजा केली तरी तुम्ही ब्रह्माचीच पूजा करत असता. जाऊया पुढे. ओके, बरोबर आहे. आता आणि काही संप्रदाये, परिमाते निर्णती समवाये. जे अग्नी, इंद्र, सूर्य, सोमाये, म्हणून यजिती. तेही कीर मातेची होये. काजे हे आघवे मिची आहे. परिते भजती उजरी नवे, विषम पडे. पाहे पा,
शाखा पल्लव वृक्षाचे, हे काय नवती एकाची बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे, ते मुळींची घापे. का 10 ही इंद्रिये आहाती, ये जरी एकेची देहींची होती, आणि ही सेविले विषय जाती, एकाची ठाया. तरी करो निरस सोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणून बांधावी, डोळा केवी. तेथरसू तो मुखेची सेवावा, परिमळू तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा, मीची म्हणोनी. ये रमाते नेणोनी भजन, ते वायांची गा, आने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होवावे. आता झालं. आता मला वाटतं क्रांती म्हणते ना. आहे का अधिक का? क्रांती आहे. फक्त ओके. मला एक करायचं होतं, ज्योत्स्ना, तुला हा जो एक 22वा खूप आवडला होता ना, त्याच्याबद्दल तुला काही सांगायचंय का? तू मला म्हटलं तो खरा चांगला म्हणजे काय आहे की तो इतकासा प्रामाणिक आहे की ते म्हणतात ना, काही वेळेला आपल्याला असं वाटेल की कोणीतरी खूप असं देवाचं करते किंवा काय करते, पण ते परमेश्वरांनी स्वतःच्या ह्यानी ग्वाही दिलेली आहे तिथे की तुम्ही जर एकनिष्ठ भावाने जर त्यालाच स्मरलं तर तो तुमचा योगक्षेम वाहतो. म्हणजे तसं म्हटलं तर सगळं काही ईश्वराच्याच इच्छेने चालतं. सगळीकडे ईश्वराचीच त्या सत्ता आहे ह्या विश्वामध्ये. हे जरी खरं असलं तरी इथे श्रीकृष्ण किंवा परमेश्वर त्याच्या तोंडून ती ग्वाही देतोय की तुम्ही जर एकचित्ताने फक्त मलाच भजलं आणि दुसऱ्या कशाचाही विचार नाही केला तर यू विल बी टेकन केअर ऑफ. तुमचा योगक्षेम, आणि त्याचा अर्थ योग म्हणजे तुम्हाला हवी असलेली वस्तू मिळवून देणं, आणि क्षेम म्हणजे तिचं रक्षण करणं, त्याचं काम मी करतो. तो असा म्हणजे इतक्या सोप्या भाषेतला असा म्हणजे एवढ्या अवघड ह्याच्यामधल्या त्या गीतेमध्ये तो असा सोप्या भाषेत तो श्लोक आहे असं मला वाटतं. आणि बऱ्याच संतांनी पण त्यांचा उल्लेख केलेला आहे ह्या श्लोकाचा असं. त्याच्यात आणि एक अजून पुढे जाऊन तो सांगतो की मी ऍक्च्युली त्यांची सेवा करतो आणि मला लाज नाही वाटत त्यांची कुठल्याही प्रकारची म्हणजे सेवा करायला मला करेक्ट लाज करेक्ट, म्हणजे टू दॅट एक्सटेंड ही इज टेकिंग केअर ऑफ यू. नाही. म्हणजे ती पराकोटीची त्याचं ते हे आहे. म्हणजे ही इज गिव्हिंग द, काय म्हणायचं आपल्याला तुम्हाला गॅरंटी संबंध काय म्हणायचं असं की ते गॅरंटी गॅरंटी देतोय की तुम्ही फक्त मलाच भजा आणि यू विल बी टेकन केअर ऑफ. आता हे नवीनच्या पिढीला कसं प्रूव्ह करून सांगायचं आय डोंट नो, पण इथे त्यांनी ग्वाही दिलेली. अशी ग्वाही कोण देतो हो? नाही, पण तर सगळ्यात महत्वाचा शब्द तो आहे ना, अनन्यश चिंतयन. पण दुसरं काही नाही, तू काही नाही. फक्त मला बरोबर, बघ. मला दुसरं काहीतरी बरोबर. मिळवण्यासाठी मला नको नाही, भजूस, अगदी मला ते बरोबर आहे. मिळवण्यासाठी आणि मला तेही बरोबर, अँड दॅट इज ऑल्सो ट्रू. म्हणजे तो त्याला काय चांगलं वाटते आपल्यासाठी ते तो देणार आहे, नॉट तुम्हाला काय वाटतं ते. दॅट इज द नेक्स्ट स्टेप आहे त्याचं कॉरलरी, की आपण आपल्या इच्छा त्याच्यावर नसतात लादायच्या, त्यांच्या इच्छेने चालेल त्याच्यात आनंद मानायचा असतो. बर, छान सांगितलं. निलिमाताई, मग आपल्या कर्माला काहीच हे नाहीये का व्हॅल्यू? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. नाही नाही नाही, असं नाही. आपल्या हातात ब्रह्मा म्हणजे सगळ्या गोष्टी होतात आपल्या कर्माप्रमाणे होतात. पण त्याच्यामध्ये काय बदल काय होऊ शकतात की आपण जेव्हा आपण जास्त इथे पुण्य मिळवलं तर मग समजा तुम्ही तो यज्ञ केला, तुम्हाला स्वर्गात जायचं आहे, तर तुम्हाला मग ते स्वर्गात जाता येतं, असं तुम्हाला बदलता येतं. किंवा काही वेळेला तुमच्या कर्माने काही गोष्टी बदलू शकतात, सगळ्या नाही. पण आपले जे 3 आहेत ना की अधिदैव, आधी अधिभूत अधिभौतिक, अधिदैव, आणि त्या 3 ज्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या तुम्हाला फक्त अधिदैव जे आहे तुमच्या हातात जे आहे त्या गोष्टी तुम्हाला बदलता येतात. बाकीच्या 2 गोष्टी आहेत त्या तुम्हाला नाही बदलता येत. म्हणजे 30%, मे बी 33% तुम्हाला त्याच्यात चान्स आहे थोडंफार बदलायचा, पण बाकी सगळं तुमच्या कर्माप्रमाणे होतं.
येस, अगदी खरं आहे तुमचं की कर्म तर आहे शेवटी, म्हणजे प्रारब्ध जे असेल त्याच्याप्रमाणेच होतं. पण त्याच्यात थोडासा आपल्याला हे आहे, आणि शिवाय आपली फ्री विल असते ना. फ्री विल मध्ये तुम्ही जे काय मार्ग निवडता त्याच्यावर पण अवलंबून असतं. बाकीच्या प्राण्यांना फ्री विल नसते, त्यांना असं ठरवता येत नाही की मला हे असं करायचं किंवा हे करायचं. मनुष्याला ते फ्री विल आहे, तर त्याच्यामुळे थोडा फरक पडू शकतो. पण खूप नाही पडणार. तसं म्हटलं की 66% तुमच्या काही कंट्रोल नाही आहे, पण 33% आहे. पण कर्म जे आपण करतो ते करायची बुद्धी देणारा किंवा तो कृष्ण आपलं म्हणायचं किंवा भगवान म्हणायचं ते पण हम्म. असू शकतं ना, की त्या पण वाटेने तुम्हाला त्याचा परिणाम पुढच्या आयुष्यावर होतो. हो, म्हणजे ओके. आता तुम्ही जे काय कर्म केलं ना त्याचा हा. परिणाम पुढच्या आयुष्यावर होतो. आता लगेच होत नाही की आता केलं हे आणि अगदी म्हणजे इकडे काम काम केलं आणि इकडे आपल्याला फळ मिळालं असं नाही. आपण जे नाही नाही करतो माझं ते नाही नाही प्राजक्त. माझं म्हणणं असं, तुम्ही आधीच्या श्लोकामध्ये जे म्हटलंय की हम्म. मला मला भजा म्हणजे मग मला तुम्हाला तुमची मी काळजी घेईन. घेईन. पण मग त्याच्याप्रमाणेच ते सगळं कर्म आपल्या हातून घडत असतं बिकॉज ऑफ दॅट, असं पण असू शकतं का? ते कर्म आपल्या हातून घडलं की त्याच्यामुळे मग परमेश्वर आपली काळजी घेईल. यस, ते खरं आहे. ओके. पण या आयुष्यात आपण जे करतो त्याचे परिणाम पुढच्या आयुष्यामध्ये होतात, किंवा तुम्हाला स्वर्ग मिळतो किंवा काही पुढच्या ठिकाणी. हम्म. हे लगेच असं होत नाही की आता छान कर्म केलं की लगेचच तुम्हाला फळ मिळालं असं होत बरोबर. नाही. आणि मला काय वाटतं, आपल्या प्रारब्धात जर असेल, पर्वता एवढं दुःख आपल्याला होणार आहे, तरी हा. पण आपण जर अनन्य चिंतयन्तो माम तसं देवावर विश्वास ठेवून त्याची पूजा केली आणि त्याला भजलं आणि त्याच्यावर सगळा भार टाकला, तर तो पर्वताचा तो छोटा दगड सुद्धा करू शकतो. म्हणजे ठीक आपली शक्ती वाढते त्याच्यामध्ये. हाऊ डू यू Right. फेस इट, ते वाढतं की तुम्हाला एवढे आहे. संकट आले तरी तुम्ही कशी ते हँडल करता ते बदलतं. बरोबर. ते कमी नाही होणार, तुमचे जे काय तुमच्या प्रारब्धात आहे ते होणारच आहे, पण त्याला तुम्ही कसं हँडल करता ते बदलेल. की ओके. आता म्हणजे समजा माझ्या काही आपल्यावर संकट आलं की त्याला आपण कसं पुढे जातो ते महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या वेळी पुढच्या वेळी सांगेन मी एक गोष्ट की आमच्या न्यूजर्सीमध्येच कौस्तुभ ले म्हणून आहेत, आणि ओके. कौस्तुभ लेले खूप म्हणजे खूप कॉलेजमध्ये असतानापासून तो गीतेचा अभ्यास करतो. खूप अभ्यास आहे त्याचा, आणि बाकीचे सगळे गोष्टी त्या करत असतो. आणि त्याच्या आयुष्यात संकट कमी आल्यात असं नाही ऍक्च्युअली. मला फक्त एक प्रसंग असा माहिती आहे की त्याच्या बहिणीची मुलगी, अतिशय ब्रिलियंट मुलगी, म्हणजे त्याची भाची, आणि ती ती चांगली पास झाली, तिला चांगला जॉब मिळाला, ती इंटरव्ह्यूला गेली आणि तिला मिळाला तो जॉब, जिथे जाणार होती तिथे. आणि ती परत येत होती तेव्हा तिचं विमान पडलं आणि शी डायड त्या याच्यामध्ये. इतका मोठा प्रसंग त्याच्यावरती आला होता. पण तेव्हा सुद्धा कौस्तुभ आणि त्याची बायको चित्रा, ज्या पद्धतीने त्यांनी हँडल केलं, ते म्हणून मी म्हटलं की एवढी शक्ती या माणसाला आली कारण ह्याचा एवढा सगळा वेदाचा अभ्यास आहे म्हणून. नाहीतर आपण तर खचूनच गेलो असतो एवढ्या गोष्टी ऐकल्यानंतर, नाही का? पण त्या ज्या पद्धतीने तो त्याला सामोरा गेला, आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याच्या बायकोला प्रॉब्लेम आलेले होते. आता सगळे सांगत नाही मी, पण जेव्हा घरामध्ये प्रॉब्लेम येतात तेव्हा सुद्धा त्याचं मन स्थिर राहतं. आणि हे किती महत्वाचं आहे आयुष्यामध्ये की तसं तुम्ही करून राहिलात की तुमचं जे काय दुःख आहे ते तुम्हाला दुःख ते सहन करण्याची तुम्हाला शक्ती मिळते, आणि ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुमचं दुःख कमी होत नाही, पण तुम्ही कसं सहन करता ते चेंज होतं. आय थिंक इथे मी माझे आणि असं जेव्हा आपण विसरून जातो किंवा आपण तो विचारच येत नाही मनात, तिकडे मग ते अनन्य चिंतने भाव असं निर्माण होतो. नाहीतर मी माझं जेव्हा चिकटून असतं ना, तेव्हा मग आपल्याला हम्म. दुःख आणि सुख आनंद पण होत हो, राहत. खरंय. ते आता पुढच्या ह्याच्यात आहे, ते तुम्ही जे आता म्हणता ना की अहंकार बाजूला ठेवायचा, ते पण आहे पुढच्या श्लोकांमध्ये.
हे सगळे श्लोक आताचे आहेत, 30 पर्यंत जे काय 30 किंवा 34 पर्यंत हे सगळे महत्वाचे आहेत भक्तीच्या दृष्टीने. हम्म. जाऊया पुढे. कोणीतरी हो, बोलताय? सॉरी. मी क्रांती वाचतेय ना. हो. अहम हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. कारण सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि स्वामी आहे, पण ते लोक मला यथार्थ रूपाने जाणत नाहीत, म्हणून ते घसरतात. एरवी अर्जुना, पहा की या सर्व यज्ञातील सामग्रीचा माझ्या वाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे? सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञांचा शेवटही मीच आहे. अशा प्रकारे या यज्ञांच्या आरंभी व अंती असणारा जो मी, त्या मला टाकून हे दुर्बुद्धीचे याज्ञिक इंद्रादी देवांना भजले. ज्याप्रमाणे तुझ्या रूम मध्ये ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करावयास बसले, म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात, त्याचप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात. म्हणून हे अर्जुना, ते कधीही माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत, तर ते ज्यांची इच्छा मनात करतात त्या लोकांना जातात. एरवी पाहे पहा पंडुसूता, या यज्ञोपहारा समजता मी वाचुनी भोगता कवणू आहे. मी सकळा यज्ञांचा आदी आणि यजना या मीची अवधी, की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले. गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे देव पित्तरो देशे, माझे मज देती तैसे परी आनानी भावी. म्हणून या ते पार्था, मातेन पवतीची सवर्था, मग मनी वाहिली जे आस्था तेथ आले. यांती देव व्रता देवा पितृन्नती पितृवता, भूतानी यांती भूतेजा, यांती मध्या जिनोपिमाम. पुढचा गेलाय का त्याचं? देवांची भक्ती करणारे देवत्वाप्रत जातात, पितरांची भक्ती करणारे पितृत्वाप्रत जातात, भूतांचे पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात, तसेच माझे पूजन करणारे मद्रूप होतात. मनाने वाचेने व सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजन प्रवाह इंद्रादी देवांच्या मार्गाकडे आहे, त्यांचा देह पडता क्षणीच त्यांना स्वर्गात देव शरीर मिळते. अथवा श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रते आहेत, ती व्रते जे अंतःकरणपूर्वक पाळतात, ते मेल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. किंवा थोडंसं मला ते भूतप्रेतात. एक्सप्लेन करायचंय की मला पण थोडस कन्फ्युजिंग आहे ते, की ते म्हणतात की तुम्ही ज्या देवाची पूजा कराल तसं तुम्हाला फळ मिळतं. तर काही लोक त्यांनी जसं सांगितलं की इंद्राची पूजा करतात आणि मग त्यांना स्वर्गात जायचं असतं, म्हणून मग ते स्वर्गात जातात आणि स्वर्गात जातात, मग तुम्हाला माहिती आहे स्वर्गातून ते परत पण येतात. नंतर दुसरं ते पितरांची पूजा करतात. आता या पितरांची पूजा करतात म्हटलं तसं आपण जे श्राद्ध हे करतो त्याच्याबद्दल ते बोलायचं नाही. काही लोक स्मशानात जाऊन पितरांची पूजा करतात. विशेषतः म्हणजे स्वामीजींनी सांगितलेलं आहे म्हणून मी सांगते की कर्नाटकाच्या कुर्गमध्ये आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी असं आहे की स्मशानात जातात आणि ते पितरांची पूजा करतात, कारण त्यांना पितरांचं जे काही स्वर्ग आहे तिथे त्यांना जायचं असतं. तर तो भाग त्यांनी आपल्याला इथे सांगितलाय. किंवा काही लोक आपण म्हणतो की त्यांची काळी विद्या आहे असं आपण म्हणतो. अर्थात काळी विद्या त्याला सुद्धा ज्ञानेश्वरांनी काही वाईट म्हटलेलं नाही आहे. फक्त ते म्हणतात की मग त्यांना जे काय फळ हवं असेल ते तिथे जातात
म्हणून त्यांनी हे वेगवेगळे उदाहरणं दिले. पण जेव्हा ते पितरांचे म्हणतात, पितरांचे म्हणजे आपण आपल्या आईवडिलांचं श्राद्ध करतो त्याचा अर्थ नाही हा. जेव्हा तुम्ही स्मशानात जाता आणि पितरांचीच तिथे जाऊन पूजा करता, हे वेगळ्या प्रकारचं काय म्हणायचं सायन्स आहे. तर त्या लोकांबद्दल ते म्हणतात. ओके, ठीक आहे. हा, झालं. हा. किंवा भूत खेतादी क्षुद्र देवता ही ज्यांची श्रेष्ठ दैवते आहेत हम्म. व त्यांची ज्यांनी जारण मारण उच्चाटन इत्यादी तामस कर्मांनी उपासना केली आहे, त्यांचा देहरूपी पडदा दूर होतो, त्यांचे शरीर पडते आणि नंतर त्यांना भूतखेतादिकांची गती मिळते. याप्रमाणे ज्यांनी जशा हेतूने कर्मे केली असतील ती त्यांना तशी फलद्रूप होतात. मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझीच कल्पना केली व वाणीने माझे वर्णन केले, सर्व अंगांनी व सर्व ठिकाणी मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दान पुण्य इत्यादी जे काही केले ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते. ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, ज्यांना माझ्या करिताच आयुष्य लाभलेले आहे, म्हणजे जे आपले आयुष्य माझाच लाभ होण्याकरता खर्च करतात, आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, ते जगात एका माझ्याच लोभाने लोभी आहेत. जे माझ्या विषयीच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत, जे माझ्या विषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व जे माझ्या ठिकाणी भुलल्यामुळे वेडे झाले आहेत, म्हणून लोकांना जाणत नाहीत. ज्यांची शास्त्रे तर मलाच जाणतात, जे अशा मंत्रांचा जप करतात की त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते, अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक वाचिक मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले, त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच त्यांचे माझ्या स्वरूपाशी निश्चय करून ऐक्य झालेले असते, ते मग मरण समयी इतर गतीस कसे जातील? याकरता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभाव अर्पण केला आहे, असे माझे भजन करणारे जे आहेत, ते माझ्या सायुज्य और मोक्ष गतीस जातात. सायुज्य म्हणजे काय? ते आपण मागच्या वेळी 4 प्रकारच्या म्हटलं होतं ना. हा. साहित्य म्हणजे हा, तिथे तुम्हाला गतीच मिळते शेवटी, मुक्ती मिळते. ते माझ्या सायुज्य मोक्ष गतीस जातात. अर्जुना, भक्ताने आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे, मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचारांनी कोणालाही वश होत नाही. येथे जो मी परमात्म स्वरूप जाणले असे म्हणतो, त्यास ते खास कळले नाही असे समजावे. हे खूप महत्वाचं आहे. इथे तुमचं इगो आहे, ते तुम्हाला वाटतं "हो, मला सगळं कळलंय." तिथे तुम्ही जर का तसं अभिमान हे करून केला, त्याचा अर्थ तुम्हाला काहीच कळलं नाही. पुन्हा वाचते ओवी खूप महत्वाची आहे. हो. अर्जुना, भक्ताने आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे, मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचारांनी कोणालाही वश होत नाही. येथे जो मी परमात्म स्वरूप जाणले असे म्हणतो, त्यास ते खास कळले नाही असे समजावे. माझ्या पुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो, तोच त्याचा उणेपणा आहे. जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो, तो काहीच झाला नाही असे समजावे. अथवा अर्जुना, यज्ञ दान किंवा तप यांच्या योगाने मी सहज भगवन प्राप्ती करून घेईन असा जर कोणाला गर्वाचा फुंज असेल, तर त्या यज्ञ दान तप वगैरेंची गवताच्या काडी इतकी देखील माझ्याजवळ किंमत नाही. तुमचा इगो असेल तर काहीच तुम्हाला मिळत नाही त्याच्यातून. छान. अर्जुना, विचार कर, ज्ञानसंपत्तीच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणी आहे तरी काय? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडाने बोलणारा कोठे आहे काय? तो शेष देखील माझ्या अंतरुणाखाली लपून बसतो. दुसरा जो वेद, तो मी परमात्मा असा नाही,
मी परमात्मा तसा नाही म्हणून परत फिरतो, असे म्हणून परत फिरतो. माझ्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सनकादिक अगदी वेडेपिसे झाले आहेत. तपस्व्यांची निवड करून गेले तर तो महादेवांच्या पंक्तीला बसवता येईल असा कोण तपस्वी आहे? त्या शिवाने देखील अभिमान टाकून माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण केले. अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे, ज्या लक्ष्मीच्या घरी श्रियेसारख्या दासी आहेत? त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळातील भावल्या होणार नाहीत काय? खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळ, घरकुले वगैरे मोडतात तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे देव रंक होतात. त्या ज्या झाडांकडे एवढेसे पाहतात ते कल्पवृक्ष होतात. जिच्या घरातील सन्निध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे, अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही. हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याच्या अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली, त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली. एवढ्या करता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूरच टाकून द्यावा. शास्त्राध्ययन केल्याचा फुंज असला तर तो सर्व टाकून जसे काही आपण शास्त्राध्ययन केलेच नाही अशी वृत्ती ठेवावी. जगतात अशा प्रकारचा सर्व प्रकारे लहानपणा जेव्हा घ्यावा तेव्हा माझे सान्निध्य प्राप्त होते. अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो. त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या यत्किंचित प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा? त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपही जेथे पुरे पडत नाही, त्या मला परमात्म्याला सामान्य व अजागळ लोक कसे जाणू शकतील? याकरता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे, तसेच संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून द्यावा. मने वाचा करणी जयाची भजने देवाची वाहणी, ते शरीर जातीये क्षणी देवची जाले. अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सरलिया तयाते पितृत्व वरी. का शूद्र देवतादी भूते, तियेची जयांची परमदैवते, जिही अभिचारी कीन तयाते उपासिले. तया देहाची जवनिक फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली, एवं संकल्पवशे फळली कर्मे तया. मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला वनिला वाचा. सर्वांगी सर्वांठाई मीची नमस्कारिला जिही, दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोहरा. जिही मातेची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियांची धाले, जयांचे जीवित्व जोडले मगची लागी. जे अहंकारू वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषा वया लागी. जे लोभिये एकची जगी, माझेनी लोभे. जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझिया भुली संभ्रम नेणती लोक. जयांची जाणती मजसी शास्त्रे, मी जोडे जयाचेनी मंत्रे, ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. ते मरणा एलीच कडे, मज मिळवून गेले पुढे, मग मरणी आणखी कडे जातील केवी. म्हणून मद्याजी जे जाहले, ते माझिया सायुज्या आले, जिही उपचार मिशे दिधले आपण पे मज. पै अर्जुना माझा ठाई, आपण पेन वीण सौरसू नाही, मी उपचारी कवणाही ना कळे गा. इथ जाणीव करी तोची नेणे,
आथिले पण मिरवितेची उणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीची नव्हे. अथवा यज्ञ दानादि किरीटी, का तपे हन जे हुटहुटी, ते तृणा एकासाठी नसरे एथ. पाहे पा जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासुनी असे आगळे, की शेषाहुनी तोंड डागळे, बोलके आथी. तोही अंथरुणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणोनी बहुडे, एथ सानिकादिक वेडे पिसे जाहले. करिता तापसांची कडसणी, कवणू जवळा ठैवी जेलू शूळ पाणी, तोही अभिमानू सांडुनी पायवणी, माथा वाहे. नातरी अथिलेपणे सरीसी, कवणी आहे लक्ष्मीये ऐसी, श्रिये सारिखी या दासी, घरी जिये ते. तिया खेळता करीती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली, तरी न होती काय बाहुली, इंद्रादिक तयांची. तिया नावडोनी जेव्हा मोडती, तेव्हा महेंद्राचे रंक होती, तिया झाडा येई ते जया पाहती, ते कल्पवृक्ष. ऐसे जिये चिया जवळिका, सामर्थ्य घरीची या पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायिका, न मनेची एथ. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली. म्हणून थोरपण परहांची सांडिजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे, जै जगा धाकुटे होईजे, जै तै जवळीक माझी. अगा सहस्त्र किरणाचिये दीठी, पुढा चंद्रुपी लोपे किरीटी, तेथ खद्योतका हुटहुटी, आपुलेनी तेजे. तैसे लक्ष्मीयेचे थोरपण नसरे, जेथ शंभूचेही तपन पुरे, तेथ येर प्राकृत हेंदरे, केवी जाणो लाहे. या लागी सारी शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरीजे, संपत्ती मधु सांडीजे, पुरवंडी करुनी. पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहं भक्तु प्रहृतमश्नामि प्रयतात्मना. मला वाटतं ते आता कीर्ती आता असेल. हा, केतकी चालेल. केतकी. थँक्यू, चांगलं वाचलंस. जो मला पान, फूल, फळ अथवा पाणी भक्तीने अर्पण करतो, त्या शुद्ध चित्ताच्या मनुष्याचे भक्तिपूर्वक आणलेले ते पान, फूल इत्यादी मी सेवन करतो. मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसले कोणत्याही भलत्याच झाडाचे का असेना, भक्त माझ्या पुढे ते दाखवतो आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. अर्जुना, भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो. हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे, वाटेल त्या झाडाचे एक पानच का होईना, मग ते ताजेच पाहिजे असंही नाही, वाळलेलं असेल तरी चालेल, परंतु ते दिलेले पान त्याच्या सर्व प्रेमाने भरलेले आहे असे मी जाणतो आणि भुकेलेला अमृतामुळे जसा संतुष्ट होतो, त्याचप्रमाणे ते पानच परंतु तितक्या आनंदाने मी खाऊ लागतो. किती छान अथवा आहे. एक वेळ फार छान आहे. विचार. जा. अथवा एक वेळ असेही घडेल की पाला खरा पण तोही मिळाला नाही, मग पाण्याचा तर कुठे दुष्काळ नाही ना. ते पाणी वाटेल तिथे बिनखर्चाने न मिळवण्याचा काही प्रयत्न न करता स्वभावतःच प्राप्त झालेले आहे. तेच आपले सर्व भांडवल समजून ज्याने मला अर्पण केले, त्याने त्या करण्यात वैकुंठापेक्षा मोठी भव्य मंदिरे माझ्याकरता
तयार केली व कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकार मला अर्पण केले. त्याने क्षीरसागरासारखी मनोवेधक दुधाची अनेक शय्यागृहे माझ्याकरता उत्पन्न केली. त्याच्या त्या करण्यात कापूर, चंदन, अगरू अशा या सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा मोठा डोंगर त्यांनी मला अर्पण केल्याप्रमाणे होते. त्याने आपल्या हाताने मजकरता सूर्याला दीपमाळेवर लावले. त्याने गरुडाच्या सारखी वाहने, कल्पवृक्षांचे बगीचे व कामधेनूंचे कळप मला अर्पण केले. मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ पक्वान्न त्याने नैवेद्यास दिली. अर्जुना, मी भक्तांच्या थेंबभर पाण्याने याप्रमाणे संतुष्ट होतो. अर्जुना, हे तरी सांगावयास कशाला पाहिजे? तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की मी पोह्यांकरता सुदाम देवाने आणलेल्या परचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या. मी एक भक्तीच ओळखतो. मग त्या ठिकाणी लहान थोर अशी निवड करत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीचे पाहुणे होतो. बाकी पान, फूल, फळ यांचे अर्पण करणे ते मला भजण्याचे केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्ती तत्व होय. म्हणून अर्जुना, ऐक. प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे. असं जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप देवळामध्ये तू मला विसरू नको. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे. फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. भक्तु माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी. मग देठून फेडिता सेवी आदरेशी. पैगा भक्तीचे नावे फूल एक मज द्यावे. ते लेखे तरी म्या तुरंबावे परिमुखीची घाली. हे असो कायसी फुले पानची एक आवडे ते जाहले. ते साजुकही न हो सुकले भलतैसे. परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे. तैसे पत्रची परी तेणे सुखे आरोगू लागे. अथवा ऐसेही एक घडे जे पालाही परी न जोडे. तरी उदकाचे तव सांकडे नव्हेल की. ते भलतेथ निमोले न जोडिता आहे जोडले. तेची सर्वस्व करून अर्पिले जेणे मज. तेणे वैकुंठापासोनी विशाळे मज लागी केली राऊळे. कौस्तुभाहुनी निर्मळे लेणी दिधली. दुधाची शेजारे क्षीराब्धी ऐसी मनोहरे. मज लागी अपारे सृजिली तेणे. कर्पूर चंदन अगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू. मज हाती लाविला दिन करू दीपमाळे. गरुडा सारिखी वाहने मज सुरतरुंची उद्याने. कामधेनूची गोधने अर्पिली तेणे. मज अमृताहुनी सुरसे बोनी वोगरली बहुवसे. ऐसा भक्ताचेनी उदकलेशे परितोषे गा. हे सांगावे काय किरीटी तुम्हीची देखिले आपुलिया दिठी. मी सुदामयाची सोडी गाठी पव्हया लागी. पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. येर पत्र पुष्प फळ ते भजावया मिस केवळ. वाचुनी आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. म्हणून अर्जुना वधारी तू बुद्धी एकी सोपारी करी. तरी सहजे आपुल्या मनोमंदिरी न विसंपे माते. यत्करोषि यदश्रासि यज्जुहो तदासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हे कौन्तेया,
तू जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. जे जे काही तू व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा अनुभव घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी हवन करशील किंवा विशिष्ट योग्यता पाहून दाने देशील अथवा तू आपल्या नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने किंवा व्रतांचे आचरण करशील, तात्पर्य जे जे कर्म जसे तुझ्याकडून स्वभावतः घडेल, मग ते सांग असो अथवा असांग असो, ते सर्व कर्म माझ्या प्रीत्यर्थ आहे अशा समजुतीने कर. परंतु अमुक कर्म मी केले अशी कर्तृत्वाची आठवण आपल्या मनामध्ये तू मुळीच ठेवू नकोस. याप्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून मला अर्पण कर. जे जे काही व्यापार करिसी, का भोग हन भोगिसी, अथवा यज्ञीयजसी नानाविधी, ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देसी जीवने, तपादी साधने व्रते करिसी, ते क्रिया जात आघवे, जे जैसे निपजले स्वभावे, ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. परी सर्वथा आपुला जीवी, केलियाची शंका काहीची नुरवी, ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझिया हाती. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनै, संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. या प्रकारे केले असता कर्माची जी शुभाशुभ फलरूप बंधने त्यापासून तू मुक्त होशील. या संन्यासरूपी कर्मयोगाने युक्त होऊन मुक्त झालास म्हणजे तू मला प्राप्त होशील. मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होणाऱ्या दशेला आचवते, त्याचप्रमाणे मला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत. अर्जुना, ज्या वेळेला कर्मे आपण न केल्यामुळे शिल्लक राहतात, त्यावेळेला त्यांचे फळ सुखदुःखांच्या रूपाने तयार होते व ते भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो. ते कर्म ज्या क्षणी मला अर्पण केले त्या क्षणीच जन्म मरण पार नाहीसे झाले आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर इतके आपण दुसऱ्या अध्यायात आपण म्हटलं होतं की आपण जे काय करू ते परमेश्वराला अर्पण करायचं आपण, आणि जे काही फळ मिळेल ते प्रसाद म्हणून आपण घ्यायचं. तीच कल्पना इथे पण आहे पुन्हा, की आपण जे काय करू परमेश्वराला अर्पण करून करायचं, काय घरातलं जे काय करू आपण ते, आणि मग प्रसाद म्हणून जे काही फळ मिळेल चांगलं किंवा वाईट ते प्रसाद म्हणून आपण घ्यायचं. अशा प्रकारे आपण निष्कर्म कर्मयोग आपल्याला सांगितलाय तो आपल्याला दुसऱ्या अध्यायात सांगितला होता. हीच कल्पना इथे पण आहे. जाऊया पुढे. आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले. म्हणून अर्जुना, याप्रमाणे ही सोपी युक्ती तुला दिली आहे, तर ही याच क्षणी अंमलात आण. ती जर उद्या अंमलात आणू म्हणून म्हणशील तर फलप्राप्तीस कर्मरहित होण्यास तितकाच जास्त वेळ लागणार नाही का? वर सांगितलेली युक्ती अंमलात आणली असता देहरूपी बंदीखान्यात पडावं लागत नाही आणि सुखरूप जे माझे स्वरूप त्याच्याशी अनायसे ऐक्य होते. पुढचं वाचायचंय ना? 29 नाही, अजून हे वाचायचं ना, श्लोक वाचायचं. सॉरी, हे वाचायचं. ओव्या वाचायचं. ठीक. मग अग्निकुंडी बीजे घालती, तिये अंकुरदशे जेवी मुकली, तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे, अगा कर्मे जै उरावे, तै तेही सुख दुःखी फळावे,
आणि तया ते भोगावया यावे देहा एका. उगाणिले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्म. जन्मासवे श्रम वरचिलही गेले. म्हणून अर्जुनाया परी पाहेचा वेळू नव्हेल भारी. हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ. या देहाची या बांधोडी न पडिजे. सुख दुःखाची या सागरी न बुडिजे. सुखे सुखरूपा घडिजे माझी याची अंगा. आपण हे म्हणूया, तुलाच म्हणायचं आहे. हा ठीक आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी. पूर्ण होवो नीतीही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो. सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.